विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली. आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी. चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या. आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टॉवर, विटा. संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खानापूर आटपाडी मतदारसंघातून विशाल पाटील यांना लीड द्यायचेच या जिद्दीने महेशदाजी कदम, भालचंद्र कांबळे, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, ॲडव्होकेट विजय जाधव आदींसह अनेक युवा कार्यकर्ते झोकून देऊन काम करीत होते. त्यांचे हे उत्स्फूर्त प्रेम पाहून विशाल पाटील यांनीही प्रचारावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कट्ट्यावर त्यांना भेट दिली होती. इतके त्यांचे विटेकरांशी नाते जोडले गेले. आज त्यांच्या विजयानंतर हे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. पाहूयात काय म्हणाले ते. आज आपण विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलोय. आज विशाल पाटील यांच्या विजयाचे हे शिल्पकार असलेले आपले महेशदाजी यांनाच आपण विचारत की दाजी कशा पद्धतीनं निवडणूक झाली ना, आपण कशा पद्धतीनं हे सगळं काय सांगाल तुम्ही? म्हणजे आज विशाल पाटील यांचा आज जल्लोषी विजय साजरा करताना तुम्ही कशा पद्धतीनं आणि हे सगळं कसं घडवणार? खरे तर हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा आहे. सर्वसामान्य जनतेने इलेक्शन हातामध्ये घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे. या विजयाला खऱ्या अर्थानं वरुण राजाचा सुद्धा आशीर्वाद मिळालेला आहे. तिला सुद्धा हा विजय मान्य आहे. सर्व नेते मंडळी जरी एका बाजूला असले किंवा कुठल्याही पद्धतीने जरी असले तर सर्वसामान्य जनता ज्या वेळेला ठरवते त्यावेळेला काय घडू शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. व या विजयानिमित्त आज एवढं सांगता येतं की एक्झिट पोल जे मीडिया आहे, आता तुम्ही सुद्धा मीडिया आहात, पण वरच्या लेवलचे जे मीडिया आहे कसे मॅनेज झालेले होते व थोडाफार फरक पडू शकतो, पण पूर्णपणे 180 फिरलेला जो आहे याचा विचार भविष्यामध्ये सुद्धा आम जनतेने करावा लागेल की एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवावा किंवा काय असावं. व हा विजय हा आम्ही सर्वजण आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद या रूपानं मान्य करत आहे. व येथून पुढे सुद्धा सांगली लोकसभेचा परिपूर्ण विकास घडण्यासाठी विशालदादांच्या माध्यमातून खानापूर आटपाडीचा आमच्या भागातील जो प्रश्न प्रलंबित आहेत ते पूर्ण तडीला नेण्यासाठी व या भागाचा पूर्ण विकास घडण्यासाठी व केंद्रामध्ये जे जे निधी अवलंबून आहेत व केंद्र शासनाकडून जी जी मदत आहे ती पूर्णपणे विशालदादांच्या मार्फत या तालुक्याला मिळेल ही त्यांच्यातर्फे आम्ही ग्वाही देत आहे. व हा विजय आम्ही आनंदाने व कृतज्ञतापूर्वक स्वीकारत आहे. मला वाटतं महायुतीमधील सर्व पक्षांमध्ये सर्व नेत्यांनी आपापल्या उमेदवारांचं काम करावं असं आदेश असतानाही सर्व पक्ष उमेदवार म्हणजे आपापल्या नेत्यांचे आदेश झुगारून एकत्र आल्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर नेत्यांनी जरी सांगितलं तर लोकशाहीचा मुळातच अर्थ हा 5 वर्षानंतर इलेक्शन असतं. तर 5 वर्षानंतर प्रत्येक माणसानं आपलं मत मागील इतिहास बघून बदलणं गरजेचं असतं. नसेल तर मग
तो नेता किंवा एखादा पक्ष असेल तर आधार कार्डवरच त्या पक्षाचं नाव आलं असतं. 5 वर्षानंतर इलेक्शन घ्यायची गरजच नव्हती. 5 वर्षानंतर इलेक्शन घेणं याचाच अर्थ त्याचा आराखडा बघून जर पुढच्या वेळेला यांच्यातून काही चुका झाल्या तर पुढच्या वेळेला ते करावं. ज्यांचा पराभव झाला त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे व त्यांना कुणी कुणी काही जरी सांगितले असेल तर कशा पद्धतीने वाटचाल करावी हे पूर्णपणे ठरवणं गरजेचं असतं. आणि आता या निकालावरून एकच दिसतं की जनता ही जागृत झालेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे, डायरेक्ट दिल्लीची बातमी इथं कळते. त्यामुळे पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही. नेत्यांनी सुद्धा इथून पुढे लहान सहान प्रत्येक इलेक्शन मध्ये कुणालाही गृहीत न धरता लोक उपयोगी कामं करणंच गरजेचं आहे. एक कोणतरी नेता आहे म्हणून संपूर्ण समूह त्याच्या पाठीमागे येईल हे दिवस आता संपलेले आहेत. दादाजी 1701 विट्यातून लीड, काय सांगाल? काही नाही, लोकांच्या मनात जे होतं ते त्याचं रूपांतर मतात झालं. ते मतात झालेलं रूपांतराचं तुम्हाला फलित आज दिसतं की 1750 मताचं तब्बल विटा शहरातून सर्वसामान्य कार्यकर्ते एका बाजूला असताना आणि प्रस्थापित नेते एका बाजूला असताना मतदान विशालदादांना एवढा प्रचंड मताधिक्याने झालं. संपूर्ण तालुक्यातून मला वाटतं बऱ्यापैकी म्हणजे भरघोस असं जे कुणाच्याही जनात मनात नव्हतं अशा पद्धतीचं लीड दिले गेले, काय कारण सांगाल? ही जर मुळातच पाहिली तर ही निवडणूक पूर्णपणे विशालदादांची निवडणूक जी आहे ही प्रस्थापितांच्या विरुद्धची निवडणूक म्हणलं तर वावगे ठरणार नाही. जनतेने एकदा हातात निवडणूक घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम होतात हे आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आलं. आणि ह्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये काय दृश्य अदृश्य शक्तीने जी विशालदादांनी मनापासून साथ दिली आणि जनतेनं एकदा हातात निवडणूक घेतल्यानंतर एक चांगल्या पद्धतीची निवडणूक ही झाली आणि पूर्ण खानापूर तालुक्यानं विशालदादांच्यावर प्रेम केलेलं आहे. आता विशालदादांची जबाबदारी आहे की त्यांनी ह्या तालुक्याला पुरकं करू नये, कारण सर्वसामान्य जनतेनं खूप मोठ्या प्रमाणात प्रेम विशालदादांच्यावर केलेलं आहे ही या माध्यमातून मी सांगू इच्छितो. अगोदरच विजयाचा तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स होता, काय त्याबद्दल काय सांगाल? विजयाच्या कॉन्फिडन्सबद्दल जर बोलायचं झालं तर सामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली होती आणि जसजसे मतदानाचा दिवस जसा जवळ येईल तसं जे लिफाफा आहे ते चिन्ह घरोघरी पोहोचून सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेलं होतं. आणि यामध्ये जर आपण बघितलं विशालदादांना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं सकारात्मक जर आपल्याला काय दिसलं असेल तर त्यांचं जो नाव होतं ते 17 नंबरला येऊन दुसऱ्या मशीनवरती 1 नंबरला आलेलं होतं. हाच या विजयाचा खरा शिल्पकार झाला असं मला म्हणावं लागेल. सामान्य जनतेनं या ठिकाणी जर निवडणूक हाती घेतली तर काय होतं हे याच्यामधून आपल्याला दिसून आलेलं आहे. आज आपण या ठिकाणी बघतो या विजयामध्ये वंचित बहुजन आघाडीचाही खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचेही कार्यकर्ते आज विजयोत्सव साजरा करतायत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही या विजयाबद्दल? आज जो निकाल लागलेला आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं सांगली लोकसभा मतदारसंघाकडे. एका बाजूला संजय काका पाटील तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या दोघात निवडणूक होणार असा कल असताना अचानक विशालदादा पाटील यांचा अपक्ष अर्ज भरल्यानंतर जो माहोल तयार झाला त्या माहोलाच्या आधारे वसंतदादा पाटील यांची पुण्याई आणि सर्वसामान्य लोकांना वसंतदादांनी जे काम केले त्या हेतूने जनतेने हातात निवडणूक घेतलेली होती आणि त्या जनतेच्या मताधिक्यावरती त्या प्रेमावरती आज विशालदादांचा भरपूर मताधिक्यानं असा भरपूर प्रचंड याच्यामध्ये विजय साजरा होत आहे. आणि आम्हाला अभिमान आहे वंचित बहुजन आघाडी प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांनी निस्वार्थपणे विशालदादांना पाठिंबा दिला आणि त्या पाठिंबाच्या वरती विशालदादा निवडून आलेले आहेत. आणि हे सुद्धा विशालदादा पाटील यांनी सांगलीची जे सभा झालेली आहे त्या सभेमध्ये उल्लेख केलेला आहे की 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही वंचितला पकडलं नाही, त्यामुळे माझा पराभव झालेला होता. पण आता ही वंचित आघाडी आमच्या बरोबर आहे आणि आमचा विजय पक्का आहे. आणि तसं ते शब्द खरोखर तंतोतंत खरे झालेले आहेत. त्यामुळे आमच्या वंचित आघाडीतर्फे सुद्धा विशालदादांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन सुद्धा मानतो की विशालदादांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत तळागाळापर्यंत गेलेले आहेत. त्यांना जे पाठीमागचा जो बॅकग्राऊंड होता त्यांच्या पाठीमागे जी मोठमोठी
आता कोणी नव्हते. कुठल्या पक्षातनं अपक्ष उभा राहिल्यानंतर जो जनतेचा जो प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे, जनतेचं प्रेम मिळालेलं आहे, त्या प्रेमावरती आज विशालदादा 1 लाखाच्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचं आणि आमच्या ह्या युवक खानापूर मतदारसंघातील विटा गावातील आमचे जे काही युवक आता इथे आहेत, इथं थोड्या वेळाच्यात आणि भरपूर मोठ्या प्रमाणात इथे ह्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे आणि वंचित आघाडीच्या पाठिंब्यामुळे विशालदादा निवडून आलेले आहेत. त्यामुळे थँक्यू. विशालदादांचे आणि तुमचे आज या राजकारणाच्या या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्या जवळचे संबंध आले, इतके संबंध आले की तुम्ही त्यांना निवडून दिलं आणि आज ते इथून पुढे मात्र मतदारसंघातील विकास कामाच्या बाबतीत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवा? विशालदादांनी शब्द दिलेला आहे की मी सर्वसामान्यांचा खासदार आहे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी मी असा गाडीतून बसून एसीतून बसून मी असा खासदार होणार नाही. सर्वसामान्य तुमच्या तळ्यागाळापर्यंत तुमच्या सर्व एकदम साध्यातल्या साध्या म्हणजे म्हणतो आपण गल्लीतून बोळापासून दिल्लीपर्यंत जे म्हणते ते सगळं हे सातत्यात आणि सत्यात उतरणार आहे असा शब्द दिलेला आहे. मग युवकांचं कॉलेजचं असू देत, फी माफीचं असू देत, पाण्याच्या आता आपल्या भागात पाण्याच्या टंचाई भरपूर पाण्याच्या याच्यावरती झालेलं आहे. आतापर्यंत पाण्याच्या याच्यावरती राजकारण आलेलं आहे. कुठलाही प्रत्येक खासदार आम्हाला असं म्हणत होता, त्या खासदारकीलाच आम्हाला असं समजलंय की खासदारकी काय असते आणि असा जल्लोष किंवा इतकं मताधिकार सुद्धा आपल्याकडे भरघोस मताने आणि कुणाला न सांगता आपापल्या सोयी इच्छेने मतदान केलेलं आहे. आपण पाहतोय हे विशाल पाटील यांना अखेर विजयी झाल्यानंतरच त्यांचा विजयोत्सव साजरा करणारे त्यांचे कार्यकर्ते आपण इथं पाहतोय. सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व केलेलं आहे विशालदादांनी, म्हणून विशालदादाला 1 लाखाच्या फरकाने निवडून आलेले आहेत. त्यांचं आम्ही सर्व विटेकर अभिनंदन करतो. आता जो विजय आहे तो खरं तर अनिल भाऊंना श्रद्धांजली आहे. आजच्या विजयानं अनिल भाऊंना श्रद्धांजली, खरी श्रद्धांजली अनिल भाऊंना आहे. कारण भाऊंच्या बाबतीत जे काकांनी काय काय केलं त्याला हिशोब ह्यो भाऊ नसताना झाला आणि ही मी शिवसेना तालुका प्रमुख असताना जे तालुक्याच्या वतीनं सांगतोय ते खरं ठरलंय. आणि विशालदादा हे गोरगरिबांचे सगळ्यांचे नेते आहेत आणि ते आज त्यांनी त्यांची परिकष्टा पूर्ण केली. त्यामुळं मी माननीय विशालदादा पाटलांचे आभार मानतोय आणि इथून पुढं त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यावर असंच लक्ष ठेवावं एवढी इच्छा बाळगतो. स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांच्या शेवटच्या काळात जो भाऊंना त्रास द्यायचा जो प्रयत्न केला त्या त्रासाची पोचपावती आज झालेली आहे आणि विशालदादांना नेहरूनगर व फुलेनगर समस्त परिवारांकडून हार्दिक शुभेच्छा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे विशाल दादा पाटील यांची सीट असंख्य बहुमताने विजय झालेले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे सुमित भंडारे बोलत आहे. बाळासाहेब त्यांची सभा मोठ्या सभेनं झाल्याबद्दल ते आपण पाहतोय हे होते विट्यातील आज विशाल पाटील यांच्या विजयानंतर जल्लोष करणारे त्यांचे कार्यकर्ते.